मी चंद्रकांत सस्ते, तुमचा मायमाटचा राजा। आज मी आलो वडूज शहरामध्ये। इकडे काय होतं तर इकडे द किरण माने शो हा एक कार्यक्रम होता आणि मी एका कार्यक्रमानिमित्त गावी आलो होतो। आपले कल्याणमध्ये मायमाट या नावाने सुपर मार्केट आहेत आणि मी एका कार्यक्रमानिमित्त गावी आलो होतो आणि मला समजलं की इकडे हे जे स्टुडिओ अभय जगताप सरांनी इकडे कार्यक्रम ठेवला होता आणि तो कार्यक्रम बघितला। मित्रांनो, अक्षरशः अंगावरती शहारे येतात, डोळ्यातून पाणी येतं, एवढा सिरियस विषय। आणि छत्रपतींना 300-350 वर्षापूर्वी काय त्रास झाला असेल किंवा त्यांना राज्याभिषेक करून घेण्यासाठी काय मनस्थिती असेल, या सगळ्यांचा उहापोह या आपल्याला या कार्यक्रमामध्ये 2 ते 2.5-3 तासाचा जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये अगदी तुम्हाला एकही मिनिट तुमचे लक्ष विचलित होत नाही किंवा तुम्हाला असं वाटत नाही की कार्यक्रममध्ये बोरिंग आहे, असं अजिबात कधी वाटत नाही। प्रत्येकाने हा कार्यक्रम बघा। कोणत्याही गावामध्ये, मोठ्या शहरात, ग्रामीण भागामध्ये आपण हे बघतो की अगदी लावणी, ऑर्केस्ट्रा आणि असे बरेच धाबडदिंग्यांचे कार्यक्रम ठेवले जातात, परंतु त्याचबरोबर असे समाज प्रबोधनाचे कार्यक्रम हे नक्की व्हायला पाहिजेत। कारण आजची तरुण पिढी हे असे कार्यक्रम पाहत नाही किंवा त्यांना सर्व केले जात नाही। ही चुकी कोणाची आहे तर ही सिस्टम आणि यंत्रणेची किंवा अजून काही राजकीय कोणाचे नेत्यांचे। आपण त्याच्या पलीकडे जाऊन आपण असा विचार करू की असे कार्यक्रम प्रत्येकाने पाहायला हवेत आणि असे कार्यक्रम प्रत्येक गावी व्हावेत। कारण आपल्याला छत्रपती फक्त पुस्तकातून आणि वेगळ्या विषयातून, हिंदू आणि मुस्लिम, आपल्याला मुघल आणि दुसरे निजाम यांच्यापर्यंत छत्रपती समजवले जातात, परंतु आपल्याला खरे छत्रपती रयतेचा राजा होता, स्वराज्य हे त्यांचं मिशन होतं। तर हे मिशन आपल्याला काय आहे ते ह्या सर्व 2 ते 2.5-3 तासाच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला पूर्ण पाहायला मिळतं। तर प्रत्येकाने हा कार्यक्रम पाहावा आणि आपल्या फॅमिलीसहित दाखवावं। मी बघा माझ्या फॅमिलीत सगळे अगदी लहान मुलांसहित आलोय, कारण हे पुढच्या पिढीला आपल्याला दाखवणं गरजेचं आहे की आपली पूर्वज काय होते किंवा आपली संस्कृती काय। हे प्रत्येकाने संस्कृती आपल्याला पुढच्या पिढीला द्यावी लागेल, तरच मराठी धर्म हा टिकेल आणि पुढे मोठा होईल। धन्यवाद। तुमचाच मायमाटचा राजा।